नमस्कार, आप देख रहे हैं रिप्रेजेंट इंडिया न्यूज़ और मैं हूं मनीषा श्रीवास आपके साथ। पूर्व जिला परिषद सदस्य धनराज अष्टनकर ने गुमगांव ग्राम पंचायत की पूर्व सचिव पूनम पांडे पर भ्रष्टाचार करने के गंभीर आरोप लगाए, जिसके बाद हमारे रिप्रेजेंट इंडिया न्यूज़ संवाददाता ने पूर्व सचिव पूनम पांडे से इस पूरे प्रकरण पर उनकी प्रतिक्रिया ली। तब उन्होंने धनराज अष्टनकर द्वारा अपने ऊपर लगाए गए आरोपों का पूरी तरह से खंडन किया व धनराज अष्टनकर पर ही पलटवार करते हुए मानसिक प्रताड़ित करने जैसे गंभीर आरोप लगाए। तो आइए आपको दिखाते हैं पूर्व जिला परिषद सदस्य धनराज अष्टनकर और गुमगांव ग्राम पंचायत की पूर्व सचिव पूनम पांडे ने क्या कुछ कहा। देखिए हमारी इस खास रिपोर्ट में। परिचय देखिए। माझं नाव धनराज विठोबाजी अष्टनकर। मी माजी जिल्हा परिषद सदस्य, माझ्या 2 रेजिम जिल्हा परिषद सदस्य झाल्या आणि माझ्या पत्नीच्या 3 रेजिम पंचायत समिती सदस्य म्हणून झाल्या। आपण आपल्याकडे माझ्याकडे आलात, मी आमचं अभिनंदन, आपलं सर्वांचं अभिनंदन करतो। राजकारणात निवड कारण नसून कुठेतरी समाजसेवेची आवड आपल्या मनात खरी आहे आणि म्हणून मला आठवते की राजकारण समाजसेवा करतेवेळी पब्लिक, प्रतिनिधी आणि प्रशासन ह्या 3 बाजू जो माणूस सांभाळू शकत नाही तो खऱ्या अर्थानं राजकारणात सक्सेस होऊ शकत नाही। आपण आजपर्यंत 3ही बाजू सांभाळत आलो, हा एक महत्त्वाचा विषय आहे। आता राजकारणी लोक बरेचसे रंगाचे झाले आणि आमच्या गुमगाव गावात आजपर्यंत कधीही असा गैरप्रकार घडला नाही। असा गैरप्रकार यावेळेस मात्र घडून राहिला याची खंत आपल्या मनात आहे। मला माहीत आहे की 25-30 वर्षात मी जिल्हा परिषद सदस्य म्हणून काम करतो, पक्षाचा प्रतिनिधी म्हणून काम करतो आणि दर रेजिममध्ये राष्ट्रवादी नावाची पूनम पांडे नावाची सचिव आली आणि त्यांचं मानसिक बल वाढलं आणि त्यांनी भ्रष्टाचार करण्याची सुरुवात केली। आपण गुमगावसारखा मला दुःख आहे का ज्या गावात मी राहतो त्या ग्रामपंचायतकडे आम्ही अनेक वेळा रिक्वेस्ट केली, पण बहाणा देऊन सरपंच विरोधी पक्षाचा असल्यामुळे म्हणा किंवा हे आमच्यातले निघाले, तो विनायक अष्टनकर नावाचा पोरगा जो आहे त्यांच्या भीतीच्या पोटी आम्ही सौंदर्यीकरण करू शकलो नाही, बिरसा मुंडा बसवू शकलो नाही। सातगावसुद्धा आमच्या विरोधी माणूस आहे योगेश सातपुते, त्याच्या धाकाने सुद्धा तिथले गोंड बसवू शकले नाही। आम्ही इतके काय आम्ही पागल नाही। आम्ही राजकारण करतो, समाजसेवा करतो। समाजसेवेसाठी जर कोणी आडवं येत असेल तर मग त्याचा आम्ही नाही, पब्लिकच त्याचा निर्णय घेईल। त्याला इकडे कोणी सचिव थांबत नाही, 8 ते 10 सचिव आले आणि गेले। तीच खंत सांगतो मी। स्वातंत्र्याच्या काळात 1963 पासून ग्रामपंचायत बसली, आताही कार्यकाल तक्ता सचिवाचा आहे। मला असं वाटतं स्वातंत्र्याच्या काळात स्वराज्य मिळाल्यापासून ग्रामपंचायतीत या वर्षीच्या ग्रामपंचायतच्या निवडणुकीपर्यंत फक्त 10 सचिव झाले, त्याच्यातला एक सचिव अलीकडे पलीकडे म्हणजे या कालावधीत येतो। ग्रामपंचायतमध्ये आता ही ग्रामपंचायत आली तर आपण 6 सचिव झाले, 7व्याची पुन्हा वाट आहे। मी व्हिडिओ सगळ्याकडे कंप्लीट केली आहे। कसं आहे ग्रामपंचायतमध्ये सचिवाच्या आणि सरपंचाच्या सहीनं बँकेत दिलेला चेक, बँकेत वटवलेला चेक तो सुद्धा या विनायक अष्टनकरनं वापस आणला आणि त्याची पाठराखण करायसाठी जर सरपंच त्याचं पत्र देत असेल का तो चेक वापस घेण्यात यावा, याच्यासारखं दुःख कोणतं आहे? आणि मग तोच चेक 2 दिवसानं पुन्हा बँकेत परत येते। मी अनेक लोक होते बँकेच्या मॅनेजरनं सुद्धा सांगावं का हा चेक कोण नेला रे विचारलं मी कर्मचाऱ्याने सांगितलं आम्ही कोणीच नेला नाही, विनायक अष्टनकरनं। 2022-23 मध्ये एक रस्ता बांधकाम करण्यासाठी हा निधी त्या रस्त्यावर न लावता दुसरा रस्ता बनवला, असा एक तुमच्याही पक्षाचे जे मेंबर आहेत त्यांनी तक्रार केली आहे आणि त्याच्यावर समिती बसली आहे, त्याचा निर्णय येण्याचे हे आमच्या पक्षाचे आहेच नाही साहेब। मी जाहीररित्या भाषणात सांगितलं होतं ते उठून पळाले ते कावळे आहे आणि माझे उपस्थित आहे ते मावळे आहे, पण ते समाजकंटक आहे। त्यांनी ऑब्जेक्शन घेतलं। आमदाराचे मी पत्र दाखवून देईन आमदाराचा फोन आहे म्हणून, तुम्ही कदाचित बघितलं असेल। या राजकारणाला आपण काय म्हणणार शेवटच्या की जेव्हा तुमचे गुमगावमध्ये राजकारण चालू आहे तुम्ही काय म्हणणार? तुमचे 30 वर्षाचे अनुभव। गुमगाव सर्कलसारखं चांगलं सर्कल कुठेही नव्हतं। फक्त जलन यांना हेच झाली आहे का वारंवार धनराज अष्टनकरच का, त्याच्यामुळं धनराज अष्टनकर या प्रतिमेवर पाणी टाकायचं काम किंवा माती टाकायचं काम यांनी केलं। 2024 पासून
विरोधी पक्ष काँग्रेसचे सरपंच तुमचे ग्रामपंचायतमध्ये आहे देवतळे म्हणून, तुम्हाला वाटते की 24 पासून खूप भ्रष्टाचार किंवा मोगल कारभार बांधलेले आहे ग्रामपंचायत? पूनम पांडे आली तेव्हापासून भ्रष्टाचाराचं वादळ मोठं उठलं आणि मला वाटते सरपंच कोणत्या त्यांच्या गलत फॅमिलीत फसला हे मला माहीत नाही. मी सरपंच खूप बेकार आहे असं म्हणणार नाही, पण तो कन्फ्यूज झाला. त्याची गमत कशी झाली साहेब, ह्या पूनम पांडेनं त्याला कन्फ्यूज केलं आणि चुकीचे पैसे त्या ग्रामपंचायतून काढून घेतले. आता टाका नाही कर्ज तर पूनम पांडे आली तेव्हापासून या 3 महिन्यात किती भ्रष्टाचार झाला. पूनम पांडेवर तुम्ही आरोप करत आहे की त्यांनी भ्रष्टाचार केलेले आहे. कधीपासून होते, किती दिवस होते? हो, त्याची आहे, त्याची डेट आहे. आणि कोणकोणते कामामध्ये त्यांनी भ्रष्टाचार केले आहे असं काही आपण सांगू शकतो? आता सांगा साहेब, वार्ड नंबर 2 मध्ये 63,000चं बिल लावलं आहे त्यांनी JCPचं. 63,000 म्हणजे 1,000 रुपये तास सापडला. जरी 1,000 रुपये तास जरी म्हणलं तरी साहेब 63,000साठी 63 तास JCP चालू शकते. तुम्ही समजू शकता. आता सांग 63 तासात तर मला वाटते बंदा गुमगाव उखरून काढतो म्हणलं होती. वार्ड नंबर 2 मध्ये अतिक्रमण किंवा बेकार जागा आहेच नाही, सगळे घरं आहेत. काम कुठं केलं असेल 63 तास? समजून तर दाखवा. काम नाही केलं, बिलं काढत गेलं. कारण तिथं हे जे भ्रष्टाचारी लोक आहे याचं की युनिट आहे साहेब, याची JCP याचंच काम. आपला धंदाच नाही साहेब. आपला धंदा आता तुम्हाला सांगितलं चेक. आपल्याला वाटतं की ज्या लोकांनी असे कार्य केले आहे, गुमगावचं नाव जे माझ्या पक्षाचे सदस्य जे आहे त्यांना मी सांगणार आहे का मीटिंगमध्ये प्रत्येक JCP कुठे चालली याचा ठोक आढावा द्या. पंचायत समिती जिल्हा परिषदच्या माणसानं ग्रामपंचायतची तक्रार करणं म्हणजे माझ्या हलकेपणा वाटते. मी वाईट पहिल्याच आमदाराची करून घेईन, पण या खालच्या का शेणावर गोटा मारलाच कपडे आपले भरते मला माहीत आहे. मॅडम, आपला परिचय देऊन सांगा की 26 जानेवारी 2025 रोजी ग्रामपंचायत गुमगावमध्ये तुम्ही तिथे नियुक्त होते. त्या 26 तारीखला काही सभा होती, काय घडलं होतं मला सांगा. सर, माझे नाव पूनम पांडे कासरपे, ग्राम विकास अधिकारी, ग्रामपंचायत किरमिटी भारताचा असून आपण जे बोलत आहात ते गुमगाव या ग्रामपंचायतबद्दल बोलत आहात असा माझा समज आहे. तर ती ग्रामपंचायत माझ्याकडे अल्प कालावधीकरिता चार्ज माझ्याकडे होता त्यावेळेला, आणि 2 ग्रामपंचायतीचा चार्ज असल्यामुळे 26/1/2025 रोजीची ग्रामसभा इथली साधारण 9 वाजताची आटपून मी 1 वाजता ग्रामपंचायत गुमगाव या ठिकाणची सभा घेण्यासाठी गेलेली असताना सभेमध्ये माझ्यासोबत एक अतिशय वाईट घटना घडली. आणि त्याच्यामध्ये एक अवयोवृद्ध माजी जिल्हा परिषद सदस्यांनी मला माझ्या कॅरेक्टरवरून आणि बऱ्याच अरेरावीच्या अरेतुरेच्या भाषेमध्ये मला त्या ठिकाणी अपमानित करण्याच्या उद्देशाने मला असभ्य वर्तन केलं. त्यानंतर माझ्या एकटीचा व्हिडिओ बनवला आणि तो व्हायरल करण्याची धमकी देत माझ्यावरती अनेक गोष्टी त्यांनी त्या ठिकाणी अशा बोलल्या की त्या सभेमध्ये सर्वांच्या समक्ष घडलेल्या गोष्टी आहेत. भयंकर गोष्टी त्यांनी ज्या बोललेल्या आहेत त्या मला सहन झाल्या नाही, आणि मी माझ्या ड्युटीवरती माझं कर्तव्य निभावत असताना ही घटना घडलेली असल्यामुळे मी त्या गोष्टीची तक्रार करण्यासाठी पोलीस स्टेशन हिंगणा या ठिकाणी गेलेली होते आणि माझी त्या ठिकाणी मी तक्रार नोंदवलेली आहे. संघटनेच्या वतीने निवेदनही दिलेलं आहे. त्यानंतर काही कारणास्तव त्यावर काय झालं ते मला माहीत नाही. आणि वयोवृद्ध असल्यामुळे संबंधित व्यक्ती हे वयोवृद्ध असल्यामुळे मला त्या ठिकाणी समज देण्यात आला, आणि मलाही असं वाटलं की माझ्या वडिलांच्या वयाचे ते आहेत, त्याच्यामुळे कुठेतरी मी त्यांच्या वयाचा विचार करून त्यानंतर त्याबद्दल कुठली चौकशी केली नाही आणि त्याबद्दल त्यांच्यावर कुठली कारवाई होऊ नये यासाठी स्वतःच 2 पावलं मागे राहिली. परंतु आजही माझा अर्ज त्या ठिकाणी प्रलंबित आहे. माझा तक्रारीचा अर्ज आजही तिथे आहे. 26 तारीखला सभा होती, सभाचा विषय काय होता आणि हा जो गोंधळ झाला त्याचा विषय काय होता, सब्जेक्ट काय होता, म्हणजे तुमची जी वाचवाची झाली किंवा त्यांनी सरकारी कामामध्ये अडथळा निर्माण केला त्याचा विषय काय होता, काय त्यांचं म्हणणं होतं आणि काय तुम्ही घाला?
सर, सभेची जी विषयपत्रिका होती त्या विषयपत्रिकेच्या अनुषंगाने त्या ठिकाणी सभा अरेंज झालेली होती. सभा अरेंजमेंट झालेली असल्यानंतर ज्या अर्थी सभेचा कोरम हा त्या ठिकाणी हा विषय असतोच, तर सभेचा कोरम न झाल्यामुळे मी त्या ठिकाणी फक्त एवढं बोलले की कोरम न झाल्यामुळे सदरची सभा तहकूब करण्यात येत आहे. ही गोष्ट संबंधित व्यक्तींना सहन झाली नाही आणि ते कोणत्या मनसुब्याने त्या ठिकाणी आलेले होते आणि सोबत आपल्याबरोबर एक रेकॉर्डिंग करत होता आणि यांचं जे काही बोलणं चाललं होतं माझ्याबरोबर जे काही ते बोललेले होते त्याच्यामुळे त्यांचा मनसुबा त्यांना माहिती, मला त्याबद्दल काही माहिती नाही आहे. मी माझं कामकाज केलेलं आहे. माझं कामकाज करण्यासाठीच त्या ठिकाणी माझी नियुक्ती होती. आजही मी माझं कामकाज इमानदारीनेच करत आली आणि पुढे मी कामकाज आपल्या चांगल्या तऱ्हेनंच करण्याचा प्रयत्न करणार आहे. धनराज अष्टनकर जे जिल्हा परिषदेचे सदस्य होते त्यांनी आपल्यावर तुमच्यावर असे आरोप केलेले आहेत की आपण ज्यावेळी गुंगावमध्ये उपस्थित होती त्यावेळी तुम्ही काही ते JCB वगैरे लावून काही अफरातफरी भ्रष्टाचार झालेले आहे असे त्यांनी आरोप केला, आम्हाला सांगितलं आहे. त्याबद्दल काय नाही? याबद्दल मी एवढंच सर बोलेल की ग्रामपंचायतचं कामकाज किंवा कुठलंही बिल काढत असताना त्याला सभेची मंजुरी घेणे आवश्यक असते आणि जेही कामं होत असतात ते सन्माननीय सरपंच सदस्य यांनी सांगितलेलीच कामं सभेमध्ये मंजूर करून आपण करीत असतो. त्याबद्दलचं संपूर्ण इतिवृत्त त्या ठिकाणी सभेला लिहिलेलं आहे. त्याचे जमा खर्च मंजूर आहेत आणि सर्व सदस्यांच्या त्याच्यावरती सह्या पण आहे. जे JCB वगैरे लावलेले आहे ते त्यांच्या सदस्यांनी ग्रामपंचायतच्या लावलेले आहेत. सरपंचांनी त्यांची मंजुरी दिलेली आहे आणि त्याचा जो काही चेक वगैरे निघालेला आहे तो सरपंच आणि सचिव यांच्या संयुक्त सहीने निघालेला आहे. त्याच्यामध्ये त्याचं बिल पण त्या ठिकाणी आहे. जर JCB लागलेला आहे तो एका ठिकाणी लागलेला नाही आहे, त्या गावामध्ये अनेक ठिकाणी त्यांनी लावलेला आहे सन्माननीय सदस्यांनी, जे कोणी सदस्य त्या ठिकाणी आहेत त्यांनी. त्याच्यामुळे त्याच्यावरती मी भ्रष्टाचार केला असं म्हणणे मला उचित वाटत नाही. आणि हा फक्त त्यांनी माझ्यावरती मी त्यांची रिपोर्ट टाकली त्याच्यासाठी म्हणून ते माझ्यावर आकसबुद्धीने असे करत असतील तर मला असं वाटतं की त्यांनी थोडासा जरा या बाबतीत विचार केला पाहिजे की आपल्याला असं वाटतं की आपण 28 जानेवारी रोजी 26 जानेवारी 28 जानेवारी 25 रोजी पोलीस स्टेशन हिंगणामध्ये तक्रार केलेली आहे. हां, तक्रार केली म्हणून हे धनराज अष्टनकर तुमच्यावर उलटसुलट आरोप करत आहे. एक्झॅक्टली. त्यांनी माझ्या सर्व ठिकाणी तक्रारी केलेल्या आहे, माझ्याबद्दल उलटसुलट बोलत आहे, माझ्या कॅरेक्टरबद्दल बोलत आहे. आणि या मला सर्वांना असं विचारायचं आहे का महिलेचा असा एक पिच्छा करणे, त्या बाईबद्दल वाईट शब्द बोलणे किंवा माझाच एकच विषय का बरं, कारण माझा अतिशय अल्पकाळ आहे सर तिथे. 2 महिने काही दिवस त्या ठिकाणी मी राहिलेली आहे. यांनी संपूर्ण प्रेशर आणून मला 24 तासाच्या आतमध्ये चार्ज द्यायला भाग पाडला. त्याबद्दल मला रिग्रेट पण नाही आहे, कारण ती ग्रामपंचायत माझ्याकडे ॲडिशनल स्वरूपामध्ये होती आणि अशा वातावरणामध्ये मला काम करणं उचित वाटलं नाही म्हणून मी पण चार्ज देऊन मोकळी झालेली आहे. त्याच्यामुळे आता ते वारंवार मला जर घेऊन चालत असेल तर ग्रामपंचायत म्हणजे ग्रामसेवक नाही आहे, ग्रामपंचायत म्हणजे सरपंच, तिथे इलेक्टेड बॉडी जी लोकांनी निवडून दिलेली आहे, हे जर आरोप ते माझ्या व्यक्तिगत करत असेल तर सर JCB मी माझ्या घरी लावलेला नाही आहे, त्यांच्या ग्रामपंचायतच्या सदस्यांनी लावलेला आहे, त्यांच्या सरपंचांनी त्याला मंजुरी दिलेली आहे, सभेची मंजुरी त्यांनी दिलेली आहे. याचं उत्तर त्यांनीच त्यांना विचारावं, त्याचं उत्तर मी कसं देणार आहे बरं. धनराज अष्टनकर हे वरिष्ठ नागरिक आहेत, जिल्हा परिषदेचे 5 वेळ सदस्य राहिलेले आहेत आणि तुम्ही सरकारी कर्मचारी आहेत. तुम्ही गुंगावमध्ये तिथे नियुक्ती होती तुमची काही दिवसासाठी, त्यावेळी ह्या घटना घडली, तुम्ही पोलीसमध्ये तक्रार केली आहे. पण तुम्हाला असं वाटते की कोणतेही वरिष्ठ अधिकाऱ्यांचे किंवा राज्याचे दबावाखाली तुम्ही तक्रार मागे घेतली आहे किंवा तुम्ही तक्रारच्या कारवाईसाठी तुम्ही तिथे प्रलंबित आहे, त्यांना योग्य वाटत असेल तर त्यांनी त्याच्यावर ॲक्शन घ्यावी. तुमची काही मागणी आहे का? जसे की ते आरोप तुमच्यावर भ्रष्टाचार करत आहेत, तुम्ही जे दाखल केली तक्रार. सर, भ्रष्टाचार आरोप हे कोणी कोणावरती करू शकतात. त्यांना जर असं बोलून त्यांना काहीतरी त्याच्यामध्ये सुख मिळत असेल तर ते चांगली गोष्ट आहे, त्यांना त्याच्यात समाधान व्यक्त करावं. आणि तुम्हाला असं वाटतं की तुमची तक्रार केली आहे, तुमची तक्रार कारवाई त्यांच्यावर झालीच पाहिजे, काय मतदान चालला त्या रोडचा काही विषय आला. हां सर, त्यावेळेला विषय असा झाला की चार्ज घेतल्यानंतर त्या ठिकाणी एक ठेकेदार आहेत जे धनराजी अष्टनकर यांच्याशी निकटस्थ आहेत. त्यांनी मला सूचना केली की त्यांचं एक बिल आहे ते काढून द्या. तर त्यावेळेला मग त्या बिलाबद्दल चौकशी करण्यासाठी किंवा योग्य ते हे करण्यासाठी
मी जे कोणी तत्कालीन सचिव होते त्यांनी मला संपर्क केला की मॅडम त्यांचं ते असं बिल आहे ते तुम्हाला काढून द्यायचं आहे आणि ते काम अशा पद्धतीनं झालेलं आहे, परंतु त्याचा कुठेही चार्जमध्ये उल्लेख नसल्यामुळे आणि चार्ज लिस्ट वगैरे नसल्यामुळे मला त्या ठिकाणी थोडासा प्रश्न निर्माण झाला. त्यावर तोडगा माजी सचिवांनी हाच काढला की तुम्ही सभेमध्ये हा विषय ठेवा आणि सभेला मंजुरी घेऊन ते त्यांचं बिल तुम्ही देऊन टाकावं. आणि सर त्या अनुषंगाने त्या सभेला तो ठराव त्या ठिकाणी मासिक सभेला ठेवून त्याच्यावर चर्चा झाली. त्याच्यावर जी आता विद्यमान कमिटी आहे त्या लोकांनी आपलं मत मांडलं की यातील काही रोड जे आहे हे लेआउटच्या जागेवर बनलेले आहेत आणि पांदन रस्ता वगैरे तयार झालेला आहे अशा पद्धतीचं त्यांचं त्या ठिकाणी वक्तव्य होतं. आणि दुसरा एक रोड जो आहे तो दुसऱ्या नियोजित स्थळी नव्हता, दुसऱ्या ठिकाणी झालेला आहे असं सगळं त्यांचं म्हणणं होतं. एक सचिव या नात्याने त्यांचं म्हणणं मी विषयपत्रिकेमध्ये असलेल्या विषयानुसार सभेच्या प्रोसिडिंगमध्ये मी मांडलेलं आहे. त्या पद्धतीचा ठराव करून मी वरिष्ठ कार्यालयाला पाठवलेला आहे. त्यावरती कारण विषय हा आहे की माझं काम आहे सभेने जे सुचवलं ते लिहिणे, तेवढं काम मी केलेलं आहे. तुमच्या निदर्शनात ज्यावेळी आला हा प्रकार तर तुम्हाला असं वाटलं की हे 5 नंबर 2 मध्ये रोड होता, 2 मध्ये रोड बंद दुसरीकडे गेला आहे, हे त्याची वास्तविकता काय आहे, खरा की खोटा आहे? सर मला एवढं असं म्हणायचं आहे की या बाबतीत निर्णय देण्याचे अधिकारी मी नाही आहे, त्याचे अधिकार सन्माननीय वरिष्ठ कार्यालयाला आहे. त्याबद्दल मी तर तिथे नव्हते, त्याच्यानंतर चौकशी समिती वगैरे गठीत झाल्याचं मला असं कळलेलं आहे आणि त्याचा काय जो अहवाल आहे तो लोकांपुढे येईलच. अष्टनकरचं म्हणणं आहे, धनराज अष्टनकरचा जो रोड झालेला आहे बंद आहे तो आमदार निधीतून झालेला आहे आणि तो व्यवस्थित आहे, नियमानुसार रोड बनवला आहे. सर यावरती मी एवढंच म्हणेल की तो रोड जो आहे जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत तयार झालेला आहे आणि तसा रेकॉर्ड त्या ठिकाणी ग्रामपंचायतला उपलब्ध आहे.